हॅलो स्टुडंट मुलांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातली तिसरी कविता प्रभात ही आज आपण अभ्यासणार आहोत. या प्रभात कवितेचे लेखक किशोर बळी आहे. आपण त्यांचा थोडक्यात परिचय अभ्यासू. किशोर बळी यांचा जन्म 1981 झालेला आहे. प्रसिद्ध कवी त्यांचे पाकळ्या हा चारोळी संग्रह, पहाटेच्या प्रतीक्षेत, अक्षरांचे सूर हे काव्यसंग्रह, धुम्मस हे वऱ्हाडी स्तंभलेखन इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे. अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केलेले आहे. काही मालिका आणि चित्रपट यातून अभिनय केलेला आहे. त्यांचे हास्यबळी.com या प्रबोधनपर एकपात्री कार्यक्रमाचे राज्यभरात सुमारे 300 प्रयोग झालेले आहेत. त्यांना तुका म्हणे काव्य पुरस्कार, स्वर्गीय यशवंतराव दाते संस्थेचा विनोदी लेखन पुरस्कार, राष्ट्रसेवा दलांचा समाज शिक्षक पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आता बघा, किशोर बळी यांनी वेगवेगळे लेखन केलेले आहे. पाकळ्या, चारोळी किंवा पहाटेच्या प्रतीक्षेत, अक्षरांचे सूर हे काय त्यांचं काव्यसंग्रह आहे. त्याचप्रमाणे हास्यबळी.com म्हणजे हास्य विनोदात्मक देखील त्यांनी कार्यक्रम गाजवलेले आहे. राज्यात सुमारे 300 प्रयोग त्यांचे झालेले आहे. तुका म्हणे काव्य पुरस्कार, आता बघा, तुका म्हणे हा एक पुरस्कार, काव्य पुरस्कार म्हणजे कविता गायनाबद्दलचा पुरस्कार, विनोदी लेखन पुरस्कार, राष्ट्रसेवा दलाचा समाज शिक्षक पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. विशेषतः म्हणजे स्वर्गीय यशवंतराव दाते संस्थांचा विनोदी लेखक पुरस्कार त्यांना संपादित झालेला आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या नव्या युगात ज्ञानाची नवीन दालने खुली होत आहे. नव्या पिढीला कलागुणांच्या विकासाच्या नव्या संधी मिळत आहे. अशा आश्वासक वातावरणात भेदभाव विसरून देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या नव्या वाटा शोधण्याचे आवाहन कवी या कवितेतून करत आहे. प्रस्तुत कविता किशोर फेब्रुवारी 2017 या मासिकातून घेतलेली आहे. आता या कवितेतून सर्वसाधारणतः एक युवकांपुढे ठेवलेलं आव्हान आहे. युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ही कवितेचे प्रकटीकरण लेखकांनी केलेले आहे. ते म्हणतात की विज्ञान तंत्राच्या नव्या युगात ज्ञानाची नवीन दालने खुली आहेत. दालने म्हणजे वेगवेगळी क्षेत्र आज विद्यार्थ्यांसाठी काय आहे, खुली आहेत. त्याचप्रमाणे ही कविता किशोर फेब्रुवारी 2017 या मासिकातून घेतलेली आहे. तर बघू आपण प्रत्यक्षात या कवितेतून किशोर बळी आपल्याला काय संदेश देत आहे. सुरुवातीला मी कविता वाचते, नंतर आपण तिचा अर्थ समजावून घेऊ. हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. भव्य पटांगण बाग मनोहर, फुलाफाकरांचे जगसुंदर, आपुलकीचा सुवास पसरे मनामनातून इथे निरंतर. गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. पायाभरणी अस्तित्वाची, प्रयोगशाळा व्यक्तित्वाची, तन सदृढ मन विशाल होई इथे रुजवणूक त्या तत्वांची. विचारधारा तीच वाहते नसानसात रंगारंगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. नवीन स्वप्ने, नवी आशा ही प्रगतीची नवपरिभाषा. परिश्रमाने, अभ्यासाने उन्नत बनून आपुल्या देशा, मिटून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. अतिशय सुंदर अशी आपली ही कविता आहे. आपण आता त्याचा प्रत्यक्षात अर्थ समजावून घेऊ. सुरुवातीला बघा, आता तुम्ही कविता अर्थपूर्ण सुरू करण्याच्या आधी चित्र बघा. मुलं आहे सर्वजण, कोणी झाडं लावतंय, कोणी बॅडमिंटन खेळतंय, तर कोणी चित्र काढतंय. ही सर्व प्रतिभेची म्हणजे जे काही सकाळचं वातावरण आहे, प्रसन्न वातावरण आहे, त्या प्रभातेचं हे चित्र आहे. दुरूनच बघा एक झरा वाहत आहे, झाडं झुडपं आहे, डोंगर आहे, वर ढग आहे, सूर्य आहे, पक्षी आहे. खूप छानसं वातावरण या पुस्तकातल्या चित्रामध्ये आहे. त्या संबंधीच ही आपली कविता आहे. हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. म्हणजे तंत्रज्ञानाच्या
नवीन युगाच्या आकाशात ज्ञानाचा म्हणजेच विद्येचा प्रकाश पसरलेला आहे. कलागुणांच्या क्षितिजावर ही नवनिर्मितीची सकाळ आहे. प्रभात म्हणजे सकाळ. प्रतिभेची ही काय आहे? प्रभात आहे, म्हणजे ही सकाळ आहे. भव्य पटांगण बाग मनोहर, फुला पाखरांचे जग सुंदर, आपुलकीचा श्वास पसरे मनामनातून इथे निरंतर. आता बघा, भव्य पटांगण बाग मनोहर म्हणजे भव्य प्रांगणासारखी ही आपली विशाल मातृभूमी आहे. जणू ही सुंदर बाग फुललेली आहे. आपुलकीचा सुवास पसरे म्हणजे फुले व पाखरे यासारखी पाखरे यासारख्या माणसांचे हे सुंदर जग आहे. येथे स्नेहांचा प्रेमांचा सुगंध पसरलेला आहे. या स्पर्धेच्या जमान्यात आपल्या गुरुजनांनी आपल्याला एक अनमोल शिकवण दिलेली आहे. मनामनातून इथे निरंतर गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात. म्हणजेच असं म्हटलेलं आहे की जे काही आपले गुरुजन आहे त्यांनी आपल्याला अनमोल अशी शिकवण दिलेली आहे. आपल्या कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची मग काय प्रभात निर्माण झालेली आहे. जणू कलागुणांच्या क्षितिजापाशी ही प्रतिभेची सकाळ आपल्यासाठी उजाडलेली आहे. पायाभरणी अस्तित्वाची प्रयोगशाळा व्यक्तित्वाची म्हणजे स्वतःचे जे काय अस्तित्व आहे ते मजबूत करण्यासाठी व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीची काय आहे? प्रयोगशाळा आहे. तन सुदृढ मन विशाल होई, इथे रुजवणूक त्या तत्वांची. येथे हे शरीर निरोगी आरोग्यदायी होते आणि मन विशाल होते. विचारधारा तीच वाहते नसानसांत, रंगारंगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. थोर मूल्यांचे, थोर तत्वज्ञानाचे येथे रोपण होते. आमच्या नसानसात, रंगारंगात म्हणजे रंध्रारंध्रातीच अमूल्य विचारधारा रक्तासारखी वाहत असते. रंगात नसून रंध्र म्हणजे या ठिकाणी रंगारंगातच आहे, परंतु रंध्रा असं लेखकाला या ठिकाणी म्हणायचं आहे. रंध्रा असं लेखकांना म्हणायचं आहे. रंध्रारंध्रात तीच अमूल्य विचारधारा रक्तासारखी वाहत आहे. कलागुणांच्या क्षितिजावरती आता नवनिर्मितीची प्रभात काय झालेली आहे? निर्माण झालेली आहे. नवीन स्वप्ने नवी आशा ही प्रगतीची नवपरिभाषा म्हणजे नवीन जी काही स्वप्न आहे, नवीन जी काही इच्छा आशा आहे ती या नवीन प्रगतीची काय आहे? नवपरिभाषा. इथल्या मनामनात नवीन स्वप्न रुजवली जात आहे. नवी उमेद आहे, नवी आशा फुलली आहे. परिश्रमाने अभ्यासाने उन्नत बनू आपुल्या देशा. आपण परिश्रम घेऊ, अभ्यास करू, म्हणजे जे नाही करू ज्ञान आपल्याला प्राप्त होईल. ते ज्ञान कशासाठी आपण वापरू? उन्नत बनवू आपुल्या देशा. जे काही देशाची प्रगती आहे त्यासाठी आपलं ते परिपूर्ण ज्ञान आपण वापरू. मिटून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात. कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. आपण सर्वांनी काय करायचं आहे की आपण सारे भेद मिटून टाकू, माणुसकीचे नवीन युग आणू. कलागुणांच्या क्षितिजावरती नवनिर्मितीची सकाळ प्रभात आपण निर्माण करू. अशा प्रकारे ही नवीन प्रत्येक दिवशी प्रत्येक प्रभातेला एक नवीन आशा, नवीन उमेद निर्माण करणारी ही आपली प्रतिभेची काय आहे? प्रभात आहे, सकाळ आहे. अशा प्रकारे आपली ही कविता पूर्ण झालेली आहे. व्हिडिओ व्यवस्थित बघा. आता आपण पुढील व्हिडिओमध्ये प्रश्न उत्तरं न घेता आपला पुढील पाठ घेऊ. आपण सारे हा पाठ घेऊ. हा पाठ झाल्यानंतर आपण सर्व प्रश्न उत्तरं एकत्र
अभ्यासू, कविता नीट वाचायची आहे.